दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण ड्रायव्हिंग जर बघितलं, आपण कोणी ड्रायव्हिंग करताना, तर ड्रायव्हिंग करणं आणि चांगलं करणं ही सुद्धा एक कला आहे. प्रत्येकाला अगदी आपण कधी-कधी ड्रायव्हिंग कोणी कार भाड्याने आपण घेतो आणि अशा वेळेस एखाद्याचं ड्रायव्हिंग जर आपल्याला आवडलं, तर आपण नेहमी त्यालाच बोलवतो. आपण सांगतो की नाही, किती व्यवस्थित चालवतो. बघा, एखाद्या घाटातून जात असताना किंवा एखाद्या दरीच्या भागातून जात असताना ड्रायव्हरचं लक्ष फक्त त्या रस्त्यावर असतं. तो आजूबाजूला बघत नाही. तो आजूबाजूला बघत नाही की दरी किती खोल आहे. जसा रस्ता आहे त्याच रस्त्यावर तो हळूहळू पुढे जात असतो. बघा, एक सर्कशीमध्ये एक कलाकार होता आणि तो दोरीवरून चालायचा आणि खूप त्याची वाहवा व्हायची. लोक टाळ्या वाजवायचे आणि त्याचं अभिनंदन करायचे. आणि एक दिवस त्याला असं विचारण्यात आलं की तू दोरीवरून चालत असताना तुझं हे इतक्या लोक टाळ्या वाजवतात, इतकं अभिनंदन करतात, तुझ्या नावाने ओरडत असतात, तू त्यांच्याकडे बघत नाहीस का? तो म्हणाला, नाही, मी त्यांच्याकडे बघत नाही, कारण माझं लक्ष हे फक्त त्या दोरीवर असतं. समोर जी दोरी बांधलेली आहे त्याच्यावरूनच मी चालण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्या दोरीवरच माझं लक्ष असतं. समजा मी एखाद्या अभिनंदनामध्ये हुरळून गेलो किंवा टाळ्या वाजवत आहेत त्यांच्याकडे मी जर बघायचा प्रयत्न केला आणि जर मी पडलो किंवा माझं लक्ष विचलित होऊ शकतं त्याच्यामुळे मला समोर बघणं हे खूप गरजेचं आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेस वाईट का आहे आजूबाजूला तेच बघण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला सरळ मार्गाने, देवाच्या मार्गाने आम्हाला चालायचं आहे. आपली नजर जी आहे ही नेहमी समोर असू द्या. आपण काय पाप केलेलं आहे किंवा मागे काय घडलेलं आहे ह्याचा विचार करू नका. पुढे देवाच्या मार्गामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. पौल म्हणतो की पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका, तर वरील गोष्टीकडे लक्ष लावा तुमचं. बघा, आपण ज्यावेळेस नव्या करारामध्ये वाचतो पेत्राविषयी, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पाण्यावरून चालत होता त्यावेळेस पेत्रांनी सांगितलं की मलाही तुमच्याकडे येऊ द्या. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की तू ये. आणि वचन असं सांगतं की पेत्र पाण्यावरून चालला. किती मोठी गोष्ट आहे बघा. परंतु नंतर काय घडलं की त्याने आजूबाजूचा वारा, अकराविकरा समुद्र, कदाचित त्या मोठ्या लाटा, ह्या सगळ्या त्यांनी बघितल्या आणि वचन असं सांगतं की पेत्र घाबरला. आणि ज्यावेळेस तो घाबरला त्यावेळेस तो बुडू लागला. आणि मग त्यांनी सांगितलं की प्रभूजी मला वाचवा. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही जीवनातल्या इतर गोष्टींकडे लक्ष देतो, इतर संकट आहेत, इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या ज्यावेळेस आम्ही लक्ष ठेवतो त्यावेळेस आमचं लक्ष विचलित होतं. आमचं लक्ष परमेश्वरावर असू द्या. एकाच दिशेने आम्हाला चालायचं आहे. जेव्हा आमचं लक्ष फक्त स्वर्गातील गोष्टीवर, देवाच्या वचनावर असतं, तेव्हा पृथ्वीवरील ज्या ज्या काही कुठल्याही गोष्टी असू द्या, आमचं ते लक्ष विचलित करू शकत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. कलसेकरास पत्र ह्याचं 3 अध्याय 2 वचन, कॉलोशियन्स चॅप्टर 3 and verse 2. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.